नमस्कार सर्वांना. तर मी खूप दिवसातून लाँग व्हिडिओ अपलोड करते बरं का. खरंच म्हणजे तर काहीच इच्छा नाही, तरी पण आता आपण चॅनल ओपन केले म्हटल्यावर मेहनत तर करावं लागते. आपल्याला इच्छा असो किंवा नसो, पण खूप दिवस झालं मी व्हिडिओ एडिट पण केला नाही, अपलोड पण केले नाहीत. लाँग व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओलाच तेवढंच थोडासा टाईम काढून मी व्हिडिओ टाकत राहते. तर इथं संध्याकाळी ना मटकीला इतके छान मूड आले होते ना, 2 दिवस बांधून ठेवली होती, माझ्या पण लक्षात नव्हती, पण इतक्या सुंदर असे लाईननुसार ना मूड आले होते. खरंच खूप सुंदर आले होते. आणि मी नेहमी ना घरीच मूड आणते आणि मला घरच्याच आवडतात कडधान्य. मग ते एकदाच मी पाव किलो भरपूर, आमच्यात मटकी भरपूर आवडते. मटकी हुलगं वगैरे मूड आलेलं सॉरी कोड आलेलं. तर ताट भरून बघू शकता. म्हणजे इतकं बघून ना खावं असं वाटत होतं ती मटकी. तुम्हाला आवडते का नक्की मला कमेंटमध्ये सांगा. मग मी मटकी वगैरे सोडून ठेवली पाठीमागं. तर माझ्याकडनं एकदा काय झालं, बांधून ठेवली होती, माझ्या लक्षातच नाही, कारण पुन्हा ते काळे काळे झाले ना, मग मटकी व्यवस्थित राहत नाही. मी छान अशी रेडी झाली, वेणी वगैरे घातली. मग संध्याकाळचं वातावरण पण बघू शकता, मस्त झालं होतं. जास्त काही पाऊस नव्हता. आता हा माझा वाटते 15 दिवस झाला असेल व्हिडिओ घेऊन, पण एडिट करून ठेवला होता, व्हॉइस ओव्हर वगैरे केला नव्हता. मग मी संध्याकाळी आवरून वगैरे गेले दूध आणायला. तर मंदिर तर बाजूला असल्यामुळं छान असं दर्शन वगैरे घेतलं. मग तिथंच बाजूला आमची दूध डेअरी आहे, मग तिथूनच आम्ही दूध वगैरे घेऊन येतो. आता कधी पण आणते मी कोणत्याही टायमिंगला, त्यामुळं काही सांगता येत नाही. आणि आईस्क्रीम बघितली ना, खरंच तिथं खायचीच इच्छा होते, पण उन्हाळ्यामध्ये भरपूर खाल्लेत. आता खाल्ले तर खूप सर्दी होईल. मग घरी आली, चहा वगैरे बनवला, मस्त चहा बिस्किट वगैरे खाऊन घेतलं. भूक लागली होती. तर दुपारी जेवण वगैरे करत नाही. आता मी बनवली होती मिसळची भाजी, मिसळपाव केला होता आम्ही. तर टोमॅटो, कांदा आणि कोथिंबीर वगैरे कट करून ठेवली होती, लिंबू, आणि मटकी पण ठेवली होती थोडीशी, थोडी भाजीमध्ये टाकली होती. तर अशी मटकी असल्यावर आमच्या अनुला तरी काय मिसळपाव खाल्ल्याशिवाय चैन पडत नाही, त्यामुळे तिचं सारखं तिचे फेवरेट आहे. मलासुद्धा खूप आवडते, पण मला पाव बिलकुल आवडत नाही, त्यामुळे मी तरी पाव शक्यतो करून खात नाही. अशी भाजी खायला मला खूप आवडते, त्यामुळं मग मिसळपाव. आणि थोडंसं व्हिडिओ संध्याकाळी असल्यामुळे क्लॅरिटी नाही, कारण मी रिंग लाईट वगैरे वापरली नाही. आणि इकडं जिरा राईस वगैरे बनवून घेतला होता. आणि आमचे गेले होते 2-3 दिवस गोव्याला, त्यामुळे मी काही लगे व्हिडिओ पण अपलोड करू शकत नाही. तर माझे व्हिडिओ कसे वाटतात नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि माझं लव्ह मॅरेज असेल का अरेंज मॅरेज असेल ते सुद्धा सांगा. आणि तुम्ही लॉंग व्हिडिओ पूर्ण वॉच करत नाही, माझे व्हिडिओ पूर्ण वॉच करत जावा. तर भाजी कशी झाली नक्की मला कमेंटमध्ये सांगा. खरंच खूप टेस्टी झाली होती. आता बाहेर पण खातो, त्यामुळं घरची आणि बाहेरची चव कळते. ते मग मान्य करतात, तूच छान बनवते. घरचीच आपली चांगली असते. आणि आजकाल तर खूप भेसळ यायला लागले तेलामध्ये, पनीरमध्ये वगैरे. त्यामुळं तर आता तरी आम्ही बाहेरचं खाणं पूर्ण टाळलेलं आहे. पाणीपुरी वगैरे पण आम्ही घरीच बनवतो. आता पाव आणलेत, पण ते मुलांसाठीच फक्त. मी तरी खाल्ला तर एक तरी खाते, नाही तर आमचे खातच नाहीत पाव. ते म्हणतात आपली चपातीच बरी. त्यामुळं जास्त असले खाणं आम्ही टाळतो. तेवढेच आपले कधीतरी महिन्यातून 15 दिवसातून एकदा आपलं साधं जेवण सिंपल छान असतं. आणि आजारी वगैरे पडत नाही. मला तरी आठवत नाही की मी 2 वर्ष झालं आजारी पडली नसेल, कारण घरचं आपण जेवण केलं तरी आपण काही आजारी पडत नाही. मस्त इथं फरसाणा वगैरे टाकून मिसळचा जेवण केलं. तर कुणाकुणाला आवडते मिसळपाव खायला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर या मिसळपाव खायला. तर आहोंनी आमच्या कपडे आणले होते मुलांना, आणि त्याचं सुरू होतं बघा का घालून पाहिजे कपडे वगैरे. खरंच मुलांना खूप भारी वाटते, बाहेरून आलं ना कुणीतरी काहीतरी आणलं पाहिजे. तर कॉफीच्या पुड्या वगैरे इतक्या आणल्या होत्या ना, आता तिथं तरी ते काय कॉफी वगैरे करून पित नाहीत. अनुसाठी हा इतका छान फ्रॉक बसला होता ना तिला, पण आहोनी माझ्यासाठी काय आणलं नव्हतं. पण आहोनी मला अगोदर एक ड्रेस घेतला आहे, त्यामुळं मी म्हटलं होतं काय आणू नका. आणि दुसऱ्या दिवशी मग आणलं, आमच्या कार्यक्रम होता दिंडी सोहळ्याचा. तर छान असा मेकअप केला होता. सकाळची इतकी घाई होती, त्यामुळे आमची काही व्हिडिओ नाही. आणि हा अंथरुणातूनच बघत बसला होता आमचा व्हिडिओ शूटिंग. आजच्यापुरतं एवढंच. चला तर बाय, पुन्हा भेटू.